या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेणार आहोत महाफास्ट 100 मधून। राज्यभरात सर्वजण उद्या आनंदोत्सव साजरा करणार। शासकीय कार्यालयात रोषणाई करण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना। फेब्रुवारी महिन्यात आम्ही अयोध्येला जाणार, फडणवीसांची माहिती। तर सर्वांना अयोध्येला जाता यावं यासाठी आम्ही मंत्रिमंडळासह नंतर जाणार, अजित पवारांचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीसांकडून अयोध्या कारसेवेला गेल्याचा फोटो ट्विट। नागपूरहून अयोध्येत जात असतानाचा स्वतःचा फोटो ट्विट। तुम्ही फक्त नागपूर स्टेशनवर गेला होता, तुमचे लोक पळून गेले होते, आमच्याकडे प्रत्यक्ष बाबरी पाडतानाचे फोटो। संजय राऊतांचं फडणवीसांना उत्तर। मी मूर्ख लोकांना उत्तर देत नाही, आठवणी जाग्या झाल्यानं मी ट्विट केलं। देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांवर पलटवार। ठाकरे आणि राऊत त्यांचे कारसेवेचे फोटो दाखवू शकतात का? संजय राऊतांच्या फडणवीसांवरील टीकेनंतर नितेश राणेंचा सवाल। नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते महाआरती, वाल्मिकी समाजाकडून महाआरतीचं आयोजन। 22 जानेवारी नंतर रामराज्य निर्माण करायचं आहे, मोदींच्या नेतृत्वात रामराज्याची निर्मिती होईल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर परळीत भव्य शोभायात्रा, शोभायात्रेत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र। मुंबईत भाजपकडून उद्याच्या कार्यक्रमाची जंगी तयारी, तर भाजप कार्यालयाबाहेर रामाच्या 30 फूट प्रतिमेची प्रतिकृती। मनोज जरांगेंच्या पायी मोर्चाचा आज दुसरा दिवस। जरांगेंचं आज अहमदनगरमध्ये मुक्काम, जरांगेंचं जंगी स्वागत। जरांगे पाटलांचा मोर्चा अहमदनगरच्या पाथर्डीतील एळीत दाखल। जरांगेंवर या ठिकाणी जेसीबीतून पुष्पवृष्टी, फुलांची उधळण करत जरांगेंचं जोरदार स्वागत। अहमदनगरच्या पाथर्डीतील मराठा बांधवांकडून जेवणाची सोय, तनपूरवाडीमधील नाश्ता, पाणी आणि जेवणाची व्यवस्था। जरांगेंनी आंदोलन थांबवलं पाहिजे, आंदोलनानं जनतेला त्रास होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मनोज जरांगेंना आवाहन। फेब्रुवारीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन घेणार, कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम युद्धपातळीवर सुरू, मागासवर्ग आयोगाचा अहवाल लवकरच तयार करण्याच्या सूचना। आम्ही संविधान हातात घेत नाही, तुम्हीही घेऊ नका, 26 जानेवारी आधी तोडगा काढा, दादागिरीची भाषा करू नका, मनोज जरांगेंची अजित पवारांवर टीका। मराठा आरक्षण दिलं नाही तर नेत्यांनी आमच्या गावात यायचं नाही, मनोज जरांगे पाटलांकडून पुन्हा गावबंदीचा इशारा। लातूरच्या अनेक गावांमधून हजारो मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना। मुंबईत 15 दिवस पुरेल इतकं साहित्य आंदोलकांनी सोबत घेतलं, आरक्षण घेऊनच परत येणार, आंदोलकांचा हा निर्धार। उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण, स्पीड पोस्ट ठाकरेंना निमंत्रण मिळाल्याची माहिती। उद्धव ठाकरे उद्या नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेणार, अयोध्येत आपण नंतर जाऊन दर्शन घेणार असल्याचं उद्धव ठाकरेंकडून आधीच स्पष्ट। ठाकरे गटाच्या अधिवेशनाचा टीझर जारी, नाशिकात ठाकरे गटाचा उद्यापासून 2 दिवस राज्यव्यापी अधिवेशन होणार। अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 4000 साधू महंतांना निमंत्रण, निमंत्रित साधू अयोध्येत दाखल होण्यास सुरुवात। उद्या अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठेचा सोहळा, नवीन राम मंदिराला आकर्षक फुलांची सजावट, अयोध्येत जागोजागी झेंडे, धनुष्यधारी रामाचे कटआउट्स। अयोध्येत येणाऱ्या निमंत्रितांसाठी 20,000 पॅकेट प्रसाद, एका डब्यामध्ये 2 लाडू आणि शरयूचं पाणी दिलं जाणार। अयोध्येत 200 पेक्षा जास्त ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन, देशभरातून आलेल्या रामभक्तांसाठी महाप्रसादाची सोय। अयोध्येत पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात, शहरात प्रवेश करताना ठिकठिकाणी चेकपोस्ट, प्रत्येक वाहनाची पोलिसांकडून कसून तपासणी। अयोध्येच्या शरयू नदीतील बोटीमध्ये उभारली एलईडी स्क्रीन, एलईडी स्क्रीनमधून राम मंदिराचा सोहळा पाहता येणार। अयोध्या सोहळ्यासाठी उत्तर प्रदेशच्या लखनौ विमानतळावरही सजावट, विमानतळावर रोषणाई, बॅनर्स आणि पोस्टर्स, तर प्रवाशांच्या स्वागतासाठी रेड कार्पेटच्या घड्या। रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरीत चोख बंदोबस्त, अयोध्येच्या दिशेने जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी, संपूर्ण महामार्गावर सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त तैनात।
अयोध्येतील हनुमान मंदिरात कंगना रनौतनं घेतलंय दर्शन. राम मंदिर सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटी अयोध्येत दाखल. रामलल्लाच्या दर्शनासाठी 2 रामभक्त हरदोईवरून स्केटिंग करत अयोध्येत दाखल. आदित्य पांडे आणि प्रियांशु सिंग अशी रामभक्तांची नावं. अयोध्येतील राम मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट. रामलल्लाच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सजली. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक. संपूर्ण अयोध्या शहराच्या बॉर्डर परिसरात सील, तर निमंत्रणाव्यतिरिक्त कोणत्याच व्यक्तीला अयोध्येत प्रवेश नाही. अयोध्येत हनुमानगढीचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी. भाविक हनुमानगढीच्या दर्शनासाठी दाखल. पालघरमधील डहाणूच्या दिलीप पटेल यांची अनोखी रामभक्ती पाहायला मिळते. आतापर्यंत 1000 लोकांच्या हातावर जय श्रीराम हा मोफत टॅटू नोंदवण्यात आला आहे. नाशिकच्या सिन्नरमधील सूक्ष्म मूर्तिकार संजय क्षत्रियांनी 2000 खडूंपासून रामलल्लाच्या मंदिराची प्रतिकृती साकारलेली आहे. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. प्राणप्रतिष्ठेनिमित्त विठ्ठल मंदिर सजलंय.